नमस्कार मंडळी. आज आपण पुणे सातारा रोड या रोडने आपण पुढे गेल्यानंतर शिरवळ गावाच्या थोडेसे पुढे पंढरपूर फाटा लागतो. या पंढरपूर फाट्याने पुढं श्री क्षेत्र सद्गुरू शंकर दगडे महाराज यांचे समाधीस्थळ आहे. या समाधीस्थळाचे नाव गावाचे नाव अंधोरी असून अंधोरी हे अतिशय प्रसिद्ध असं गाव आहे. आणि अंधोरी याचा मुळात अर्थ असा आहे की अंतरीच्या दोऱ्या. अंतरीच्या दोऱ्या याचा अर्थ असा की महाराजांनी या ठिकाणी जे त्यांचं कार्यस्थळ आहे ते कार्यस्थळामध्ये त्यांनी आंतरिक दोऱ्या म्हणजे सोहम साधनेविषयी अत्यंत गूढ रहस्य या ठिकाणी त्यांनी सांगण्याचे प्रयत्न केले. अंधोरी आंतरिक असलेल्या दोऱ्या या ज्या निसर्गाने आपल्या शरीराला जोडलेली आहे, जी नाळ जोडलेली आहे निसर्गाने आपल्याला आईच्या उदरातून जन्म घेतल्यानंतर आपली नाळ ही निसर्गाशी जोडलेली आहे. ही दुसरी नाळ आणि प्रथम नाळ ही मातेच्या शरीराशी जोडलेली नाळ असते. अशी ही अंधोरी या दोरीच्या उपदेशाचा या ठिकाणी निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहावयास मिळतो. सद्गुरू शंकर दगडे महाराज यांनी आपल्या जीवनकाळामध्ये या ठिकाणी संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून आपली जी यात्रा आहे ही यात्रा या ठिकाणी नाथ संप्रदायाप्रमाणेच या ठिकाणी लोकांचे प्रापंचिक अडचणी सोडवून त्यांना भक्तिमार्गाला लावणं हे महाराजांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. हे कार्य करत असताना महाराजांनी कोणत्याही अंधश्रद्धेला या ठिकाणी स्थान दिलेले नाही. आपण वास्तविक या ठिकाणी ज्यावेळेस आपण भेट द्याल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी कोणतेही अंधश्रद्धेविषयी इवन या ठिकाणी मंदिरात तुम्हाला नारळ, फूल किंवा अन्य कोणतेही वस्तू, उदबत्ती, नारळ किंवा अगरबत्ती अशा कोणत्याही वस्तू या ठिकाणी आपल्याला घेऊन जाण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी महाराज स्वतः सांगत असत की माझ्याकडे जो भक्तीने येईल त्याचे सर्व मी कार्य सिद्धीला नेईल, असं महाराजांचं वचन या ठिकाणी या अंधोरी गावामध्ये महाराजांना कार्य असताना महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे. वास्तविक या ठिकाणी परपंचाच्या अडचणी लोकांना असंख्य प्रमाणात प्रचंड असे अडचणी या ठिकाणी असतात, परंतु त्या सोडवायच्या कशा आणि पारपंचिक अडचणीमधनं आपण आध्यात्मिक मार्गात कसं कार्यस्थ व्हावं हे समजत नाही. अशा वेळेस सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर मात्र ह्या अडचणी आपल्या आपोआप दूर होतात. आणि लोकांचे काही अनुभव असे आहेत की त्यांनी स्वतः या ठिकाणी स्वतः त्यांच्या अनुभवातून काही गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही मंडळींनी केलेला आहे. अशी महाराजांची जी शिकवण आहे ही संपूर्ण निसर्गाच्या वागणुकीवर आहे. निसर्ग ज्या पद्धतीने राहतो अगदी त्याच पद्धतीची वागणूक आपल्यामध्ये निर्माण व्हावी असा सातत्याने प्रयत्न करणारे श्री सद्गुरू शंकर दगडे महाराज यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या निसर्गाच्या सेवेसाठी अर्पण केलं. निसर्गाचे देवाकडं दान मागत असताना निसर्गाचं दान दे ग देवा असं दान महाराजांनी निसर्गाकडं मागितलं. आणि या दानातूनच जे निसर्गाने महाराजांना दिलं त्या निसर्गाच्या सानिध्यातूनच संपूर्ण या जे परपंचातून कंटाळून ज्या अडचणी महाराजांकडे घेऊन येत असत भक्त, तर
भक्त न बोलता त्यांच्या अडचणी दूर करणारे हे एकमेव महाराज म्हणजे सद्गुरू शंकर दगडे महाराज यांची या ठिकाणी संजीवन समाधी आहे. आणि महाराजांच्या जे गुरु आहेत तुकामाई यांचीसुद्धा या ठिकाणी संजीवन समाधी आहे. या निसर्गाच्या सुंदर अशा निसर्गाच्या या सानिध्यामध्ये महाराजांचं कार्यकाल हा या निसर्गाच्या सानिध्यामध्येच गेला. याच सानिध्यामध्ये संत तुकामाई महाराज यांचे सानिध्य देखील महाराजांना या ठिकाणी लाभले आणि त्यांच्या सानिध्यात राहिल्याने महाराजांनी निसर्गाच्या या अद्भुत चमत्कारातून मनुष्याला संपूर्ण देहपटलाची ओळख या ठिकाणी करून देत असत. आणि देहातील संपूर्ण जी काही देहाची ओळख आहे की इडा पिंगळा सुषुम्ना ह्या ज्या नाड्या आहेत याच आपल्या निसर्गाची दोरी आहे. आणि ही दोरी म्हणजेच अंतराची दोरी आहे. ही दोरी दिसत नाही, परंतु ही अंदोरीत गेल्यानंतर या दोरीची मात्र ओळख महाराज करून देतात. तर ही दोरी कशी आहे, निसर्गाने आपल्या हातात कशी ठेवलेली आहे याची ओळख या ठिकाणी झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. अंदोरीचा अर्थच असा आहे, मुळात अंदोरीचा अर्थ आहे की अंतरीच्या दोऱ्या. अंतरीच्या दोऱ्या म्हणजेच इडा पिंगळा आणि सुषुम्ना याच आधारे आपला जीवन संपूर्ण जीवन हे कसं आधारित आहे, या दोऱ्यांवरतीच कसं आपलं जीवन यापन होत आहे. याच महाराज नेहमी जे भक्त त्यांच्याकडे येत असत तर या दोऱ्या चेक करत असत. नाकाला बोट लावायचे आणि त्याची जी पीडा आहे ही महाराजांना समजत आणि तेथेच ते महाराज त्या संपूर्ण प्राणवायूची लीला काय चालली आहे त्यांच्या शरीरामध्ये, त्याची दुखापत काय आहे, त्याची अडचण काय आहे, या जन्माची सोडा त्याच्या अनंत जन्माची ओळख महाराजांना लागत असे. आणि या दोरीच्याच आधारे मनुष्याचं जीवन कसं आहे आणि या नाथांचा नाथ असलेले महादेवांचे अवतार पुरुष शिवाचे अवतार असलेले शिवभक्त श्री सद्गुरू शंकर दगडे महाराज यांचं जीवनचरित्र हे संपूर्ण अंदोरी या ग्रामस्थानी त्यांचं कसं काय अस्तित्व आपल्या या नगरामध्ये आहे त्याचं भलीभाती उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी केलेलं जे कार्य आहे या कार्याची ओळख आपण त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला समजते. कारण येथे जी प्रचलित चाललेली जी काय चाल आहे या ठिकाणी लिंब, नारळ, कोंबडा, बकरं आदी अशा अंधश्रद्धेला कोणतेही या ठिकाणी थारा नाही आहे. ना या ठिकाणी कोणता बली दिला जातो, ना या ठिकाणी कोणते हे केलं जातं. या ठिकाणी फक्त जे काही शिकवलं जातं ते निसर्गावरती अनोनात प्रेम करण्याचं वागणूक या ठिकाणी शिकवली जाते. निसर्गावरती प्रेम करण्याचं प्रमुख साधन या ठिकाणी शिकवलं जातं. निसर्गाची देवता आपण निसर्गाच्या देवताची कशी उपासना करावी, निसर्ग कसा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या मठावरती दिली जाते. महाराजांचा जे कार्यकाळ आहे, महाराजांचे जे शिष्य आहेत, महाराजांच्या बरोबर वास्तव्यात असलेल्या संपूर्ण शिष्यवर्गाला वागणुकीतून बोल हाच ब्रह्म आहे, बोल हाच ब्रह्म आहे, या ब्रह्मातूनच पूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे अशी मोठी शिकवण साध्या शब्दातून महाराजांनी या ठिकाणी दिलेली आहे. बोल हाच ब्रह्म आहे हेच शिकवण या ठिकाणी महाराजांनी दिलेलं आहे.
बोल जपून वापरा, म्हणजे लोक आपले ऐकतील. आणि बोल हा आपला अमृतासमान असावा. अमृत हे आपल्या मुखात असल्याने अमृताची गोडी त्या बोलाला असावी. आणि बोल हा जपून वापरा. आणि या बोलाच्या ब्रह्मांडातूनच ही संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे. हा निसर्ग हा पूर्ण हा बोलावरच आहे. बोल हाच ब्रह्म आहे. आणि याच अंदोरी गावामध्ये आपल्या संपूर्ण देहपटल हा उघडा केला जातो. आणि संपूर्ण देहाच्या प्रत्येक भागाची ओळख आपल्याला या ठिकाणी करून दिली जाते. आणि या ठिकाणी महाराजांनी अनेक वर्षभराचे कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत. अनेक जे काही सणवार येत असतात महिन्याकाठी, पंधरवड्याकाठी, सोमवार हा महाराजांचा वार असल्याने या ठिकाणी वाराच्या दिवशी माणसं आपला प्रश्न घेऊन महाराजांकडे येत असत. आणि महाराज तितक्याच आवडीने महाराज त्यांचे प्रश्न ते न बोलता त्यांचे प्रश्न सुटत असत. त्यामुळे महाराजांच्यावर विश्वास अतिशय दृढ असा विश्वास या ठिकाणी निर्माण झाला. आणि या भव्य अशा अंदोरी गावाची निर्मिती या महाराजांनी आपल्या कार्यक्षेत्रातून निर्माण केले. अंदोरी म्हणजे अंतरीच्या दोऱ्या. अंदोरी म्हणजे अंतरीच्या दोऱ्या. इडा पिंगळा आणि सुषुम्ना यावर चाली देहाचा खेळ सारा. हा देहाचा खेळ कसा चालतो आणि देहामध्येच कसं ब्रह्मांड लपलेलं आहे याचं संपूर्ण पुराव्यानिशी महाराज आपल्याला ओळख करून देत असत. आणि या ओळखीतनंच ब्रह्मांड कसं या सृष्टीवर नटलेलं आहे. आणि हे ब्रह्मांड म्हणजे ब्रह्म म्हणजेच बोल असल्याने त्या बोलानेच सर्व ब्रह्मांड या ठिकाणी कसं नटलेलं आहे. हा निसर्ग कसा नटलेला आहे. आणि या सृष्टीचा मूळ पुरुष हा सूर्य आहे हे महाराज ठणकावून सांगत. आणि ह्या सृष्टीवरती या जगतपित्याचंच सर्व ठिकाणी स्वागत केलं जातं. आणि त्याचीच उपासना सर्व जाती धर्मातील लोक करत आहेत असं ते ठाम सांगत. त्यामुळे त्यांना भेद कशाही ह्याच्यामध्ये भेद न करता आपली वागणूक असावी असे ते लोकांना सांगत. आणि भेद केल्याने काय होते की तुमची शरीराचा नाश होतो हे असंही देखील महाराज या ठिकाणी आवर्जून सांगत. महाराजांनी या निसर्गाच्या या अथांग सागराच्या प्रत्येक सागर लहरीमध्ये महाराजांनी संपूर्ण आपलं देह कसा नटलेला आहे. जे निसर्गामध्ये आपल्याला पाहावयास मिळते तेच आपल्या शरीरामध्ये कसं नटलेलं आहे याचं सुंदर उदाहरण निसर्गामध्ये महाराज देत. या ब्रह्मांडाकडे पाहत असताना महाराज आवर्जून सांगत असत की हे संपूर्ण ब्रह्मांड हेच तुमची सृष्टी आहे. हीच तुमची दृष्टी आहे. या दृष्टीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड वसलेलं आहे. तर निसर्गाचं हे सौंदर्य आपल्याला जे काही सौंदर्य आपल्याला निसर्गामध्ये दिसत आहे अगदी तेच सर्व या ब्रह्मांडामध्ये म्हणजे शरीराच्या या ब्रह्मांडामध्ये दडलेलं आहे असं महाराज आपल्याला सांगत. ब्रह्मांडाच्या या संपूर्ण आपल्याला जे आकाश
चंद्र, सूर्य, मंगल, नवग्रहांची जी काय ब्रह्मांड वसलेलं आपल्याला आज दुर्बिणीद्वारे प्रत्यक्ष बघावयास मिळते, ते आपल्याला त्रिनेत्रातून दाखवण्याचे सामर्थ्य फक्त सद्गुरू शंकर दगडे महाराज यांच्याकडेच आहे. आणि त्यांनी हे निसर्गाचं प्रेम आपल्यामध्ये असं बीज रूपाने या आपल्या शरीरामध्ये रुतवलेलं आहे. हा बीज गुरुमंत्र, तोच ब्रह्म आपल्याला त्यांनी ब्रह्मांडाचं जे रहस्य आहे तो म्हणजे गुरुमंत्र. आपला गुरुमंत्र हा संपूर्ण निसर्गावर आधारित असल्याने निसर्गाच्याच मंत्राची आपल्याला उपाधी महाराजांनी दिलेली आहे. जो कुणीही निर्माण केलेला नाही, ज्याच्यावर कोणाची सत्ता नाही, ज्याच्यावर कोणाची मालकी नाही, ज्याच्यावर कोणाचा अधिकार नाही, असा गुरुमंत्र महाराजांनी निवडला. आणि तो बीज प्रत्येक गुरुबंधूंमध्ये गुरूंनी आपल्या आशीर्वादाने पूर्ण सृष्टीमध्ये जे गुरु शिष्याच्या सानिध्यामध्ये जे शिष्य निर्माण झाले त्यांच्या कानामध्ये हाच बीजमंत्र महाराजांनी त्यांना दिला. आणि या निसर्गाचं बीजमंत्र महाराजांनी जो दिला त्याच्यावरती कोणाचीही सत्ता नाही, त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही. तो आदिनाथ शिव यांनी स्वतः आदिनाथ, नाथांचे नाथ आदिनाथ महादेव, शिव शंभो. शिव म्हणजेच हवा आणि हवेचा मंत्र म्हणजेच जो मंत्र महाराजांनी दिला तो निसर्गाचा मंत्र. निसर्गाचा ज्याच्यावर कोणाची सत्ता नाही, ज्याच्यावर कोणाचा अधिकार नाही, जो कोणी सांगू शकत नाही की हा माझा मंत्र आहे, हा मी निर्माण केलेला आहे, असं कोणाची म्हणण्याची हिंमत नाही आहे. हा नाथांचा नाथ आदिनाथ याने स्वयं आपल्या अनुभवातून हा मंत्र निर्माण करून हा गुरूंच्या माध्यमातून शिवाने स्वतः शिष्यांच्या कर्णामध्ये अर्पण केलेला आहे. जो या निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाची उपासना करतो त्याला ब्रह्मांडाचे ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही आणि तो स्वतः ब्रह्म झाल्याशिवाय राहत नाही. हे शिकवण महाराजांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ब्रह्माची वागणूक म्हणजे आपली वागणूक ही साधी आणि सरळ असावी. कोणालाही कोणाचे मन दुखवता कामा नये, कोणालाही आपला बोल रुतला गेला नाही पाहिजे, अशी शिकवण महाराजांची होती. परंतु आज जे निसर्गामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे, अत्यंत कठीण अशी परिस्थिती या दिवसेंदिवस या भूतलावरती निर्माण होत आहे. या अशा कठीण प्रसंगामध्ये आपल्याला असं वाटू लागलं आहे की आज कलियुगात या कलीच्या भ्रमाच्या दुनियेमध्ये माणसं कोणत्या स्तराला जाऊन पोचतील याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. परंतु महाराजांनी जे काय पेरून ठेवलेलं आहे हे आजही त्याच जोमाने वाढत आहे. आजही त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाचं जे बीजमंत्र जे शिष्य घेतात तो ब्रह्म झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं ब्रह्मत्व त्याच्या गुणामध्ये, त्याच्या वागणुकीमध्ये पाहावयास मिळते. कारण हा जो निसर्ग आहे या निसर्गाची सेवा म्हणजेच निसर्गाचं संपूर्ण शक्ती ही अध्यात्ममधूनच महाराजांनी या ठिकाणी शिकवलेली आहे. निसर्ग हा अत्यंत बलशाली आहे. या निसर्गाच्याच गुणातूनच निसर्ग आपल्याला या ठिकाणी पालनपोषण करत आहे असं महाराज या ठिकाणी आवर्जून सांगतात की या मठामध्ये, निसर्गाच्या या मठामध्ये सर्व
वेळ निसर्गामध्ये या ज्या वेली लता ही जी आहेत ही सर्व असा नाद ब्रह्म या ठिकाणी नटलेला आहे. आणि हा भगवा भगवंत निसर्गामध्ये आपल्याला दर्शनासाठी सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी या धर्तीवरती प्रकट होत असतो आणि आपल्या मूळ स्वरूपामध्ये येऊन आपल्याला दर्शन देत असतो. त्यामुळे आपण कधीही त्याकडं आपण कधी आपलं ध्यान जात नाही आणि आपण त्याचं कधीही दर्शन घेत नाही. परंतु या सृष्टीवरती प्रत्येक जीव हा सकाळी 3:30च्या सुमारास पक्ष्यांचा किलकिलाट चालू होतो आणि त्या देवताची स्वागतासाठी सर्व किड्यामुंग्यांपासून सर्व जीव या देवताची स्वागतासाठी सज्ज असतो. शिवाय माणूसच असा आहे की तो हा निद्रा अवस्थेमध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो. त्यामुळे या अंदोरी गावामध्ये सद्गुरू शंकर दगडे महाराज यांच्या या कार्यभूमीमध्ये आपण आलेलो आहोत. आणि या कर्मभूमीमध्ये महाराजांनी जी लीला रचलेली आहे, या अंदोरी या गावामध्ये अंदोरी याचाच अर्थ अंतरीच्या दोऱ्या. अंतरीच्या म्हणजेच मनुष्य देहातील ज्या 2 नाकपुड्या आहेत त्या अंदोरी असा अर्थ त्याचा होतो. आणि याच दोरीतून निसर्गाचा जो अत्यंत दृढ असा जो बंध या महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे तोच त्या ह्याच्यातनं निर्माण होत असतो. आणि या कलात्मक दोरी जी आहे ती सो आणि हची दोरी पकडून आपल्याला भगवंतापर्यंत जायची आहे. हे शिकवण महाराजांनी अंदोरी या ग्रामस्थानी राहून या ग्रामस्थानीच महाराजांनी आपली देहाची अंतिम समाधीस्थळ दाखवून शिष्यांना याच ठिकाणी माझी समाधी बांधावी आणि याच ठिकाणी महाराजांनी आपले समाधी मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी करून घेतले. या समाधी मंदिरामध्ये महाराजांनी आपली देह ठेवत असताना सर्व शिष्यांना आधीच सांगितलेले ठिकाण दाखवून दिले की या ठिकाणीच माझी समाधी बांधावी आणि ते ठिकाण दाखवून त्याच ठिकाणी आज समाधी मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि महाराजांनी त्याच ठिकाणी आपला देह ठेवला. आणि या देह ठेवत असताना महाराजांनी आपल्याला एक वचन देऊन गेले. ते वचन म्हणजे महाराजांनी आपल्याला सांगितलं की जो मनुष्य माझ्याकडे भक्तीने येईल त्याचं सर्व कार्य मी सिद्धीला नेईल आणि त्याच्या कोणत्याही कार्यामध्ये कोणतीही अडथळे मी निर्माण होऊ देणार नाही, असं महाराज या ठिकाणी आवर्जून सांगतात. कारण महाराजांनी सांगितलं कर्म जो माझ्याकडं कारणाने येईल. कारणाने याचा अर्थ काय की कोणत्याही आशेने म्हणजे कारण घेऊन येईल, त्या कारणाला मी दाद देणार नाही असं महाराज या ठिकाणी सांगतात. कारण भक्ती ही मनुष्याने भक्ती मार्ग निवडून त्या भगवंताच्या सोहम दोरीच्या आधारे अंदोरी गावामध्ये येऊन सोहम साधना करावी आणि सोहम साधनेने आपला अंतरीचा भाव हा ब्रह्म करण्याकरता निर्माण व्हावा अशी महाराजांची इच्छा होती. त्यामुळेच अंदोरी गावामध्ये महाराजांनी आपला देह ठेवून याच ठिकाणी आपली कर्मभूमी पावन केलेली आहे. आणि हे अंदोरी गावामध्ये आपण आता आलेलो आहोत. थोड्याच अंतरावरती महाराजांच्या या हे जे आपण पाहत आहात आजूबाजूचा जो परिसर आहे हा अंदोरी गावाचाच परिसर असून या परिसरात अतिशय निसर्गरम्य अशा परिसरामध्ये महाराजांनी या ठिकाणी आपलं मंदिर उभारवून घेतलेलं आहे.
त्या मंदिराचं आपण आता थोड्याच वेळामध्ये दर्शन करणार आहोत. हे दूरहून जे दिसणारं मंदिर जे आहे हे महाराजांचंच मंदिर आहे आणि या मंदिराला अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. हे महाराजांचं समाधी मंदिर आपल्याला दिसत आहे. अतिशय भव्य असं महाराजांचं या ठिकाणी भव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आपण दत्त जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आल्याने या ठिकाणी आपल्याला दत्त जयंतीनिमित्त काय काय कार्यक्रम होतात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. तरी मंडळींनो, आपण पुढील जे काय हे आहे, आपण आता हे अत्यंत सुंदर असं भव्य दिव्य असं हे मंदिर अंधोरी गावामध्ये आपण आलेलो आहोत. हे महाराजांचं मंदिर आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर असं मंदिर महाराजांनी या ठिकाणी उभारून घेतलेलं आहे. हेच मंदिराच्या प्रवेशद्वारात आलेलो आहोत. या ठिकाणी पालखीचे आगमन देखील झालेलं आहे. तर आपण आता पालखीचं दर्शन घेऊया आणि पुढील कार्यक्रम कसा आहे हे देखील पाहूया. हा व्हिडिओ अत्यंत मोठा होत असल्याने आपण या व्हिडिओला इथंच विराम देत आहोत आणि याच्या पुढील भागामध्ये दत्त जयंती निमित्ताने मठावरती कसा कार्यक्रम होतो याची संपूर्ण व्हिडिओ या पुढील भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तरी मंडळींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे अवश्य लिहायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. वृक्षामधून सद्गुरूंचे सुंदर असं दर्शन आपण या ठिकाणी घेत आहोत. अतिशय सुंदर असं दर्शन या ठिकाणी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. या महाराजांच्या वृक्षाचा अतिशय भव्य असं दर्शन आपल्याला या ठिकाणी या वृक्षा ठिकाणी बसून महाराज सर्व मंडळींचा उपचार करत असत. तेच हे वृक्ष असून अतिशय 103 वर्षाचं हे वृक्ष आहे. अतिशय सुंदर असा परिसर. आपण या ठिकाणी महाराजांची पालखी या ठिकाणी आहे. महाराजांच्या पालखीचे दर्शन आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण व्हिडिओला विराम देऊ आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करावं आणि या अंधोरी नगरीला एकदा अवश्य भेट द्या आणि अवश्य भेट दिल्यानंतरच आपल्याला याची अंतरीच्या दोऱ्यांची ओळख अवश्य होईल याची खात्री बाळगा आणि महाराजांचं सुंदर दर्शन घेऊन आपण याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. अवतरी आवित करुणी हुई अवणे संध्या करी कशी दिवा येणे तेव्याचे वशिला कायचे उद्देश संगा जैसे नीचे भावला मेला काही पितामाने चिन्या काशिवे वाहिला निसाकार तो देखील करोने कयाचे गुरुवाने या पुरुगे अगमने सांगतो त्याला तापतो तो कोणा शिवाने तर आमच्या मानसिका